तर कसे समजावू तुला? मी पार्वती आहे प्रथमेश, मी तुझी पार्वती आहे। माझ्यावर विश्वास ठेव प्रथमेश। पार्वती पार्वती। हो रे सोन्या, मी तुझी पार्वतीच आहे, तुझी पार्वती। प्रथमेश, तू जर मला असं दूर लोटलंस तर मला तुझ्या मदतीची गरज आहे प्रथमेश। मला तुझ्या मदतीची गरज आहे, खूप गरज आहे। माझ्यावर विश्वास ठेवशील ना? प्लीज माझ्यावर विश्वास ठेव प्रथमेश। मी तुझी पार्वती आहे, तुझी पार्वती आहे मी प्रथमेश, हीच पार्वती आहे। पार्वती दी, तू म्हणतेस की तुझ्याकडे राहायला ये म्हणून, पण मम्मा, आईचं म्हणणं आहे ना की ती शहाणी आहे, तिला वेड लागलं नाहीये। मग इट इज हाय टाइम शी प्रूव्स दिस टू ऑल ऑफ अस। लेखा, कुठलीही शहाणी सुरतीबाई माझीच मुलगी माझा जीव घ्यायचा प्रयत्न करते असा कांगावा करत नाही। आणि आईला जर का हाच पोरखेळ चालू ठेवायचा असेल तर ती डॉक्टर अभ्यंकरांच्या सॅनिटोरियममध्ये परत जाऊ शकते, आणि यावेळेस तिचे सगळे फॉर्म्स आणि पेपर्स मी साइन करीन। ती पण अगं मी इथे लेखा, तुला वादच घालायचाय का? माझं ऐकायचंच नाहीये का? बरं, तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय मला एका पैशाचा सुद्धा सुख द्यायचं नाही? दी, तुझ्याशिवाय मला आपलं म्हणणार असं कोणी उरलंय का आता? आय कॅन डाय फॉर युअर हॅपीनेस, आय मीन इट। आणि म्हणूनच मी तुझ्या घरी राहायला येत नाहीये ती। म्हणजे काय आता? ते तुला काय वाटतं मी इथे खूप सुखी आहे? यू रिमेंबर, अंधार असेल तर मी माझ्या खोलीत जायलाही घाबरायचे। मग तीच मी आई इथे कशी राहत असेल? म्हणून मी म्हणते, चल माझ्या बरोबर। नाही ते, नाही ते, मी अंधाराला तोंड द्यायचं धैर्य गोळा करेन, पण जीजूंच्या, मम्माच्या नजरा नाही, त्यांना नाही तोंड देऊ शकणार मी। ते हेट मी दी,
They hate my guts. जिजू इथपर्यंत आले होते माझी माफी मागायला. But I could see in his eyes. त्यांना कुठेही माझ्याबद्दल सॉरी वाटत नव्हतं. I could see. तुझ्या सुखासाठी मी येईन दी. I can take all this humiliation. मी बॅग पॅक करते. ओके, असं कुणी यावं आणि तोडून जावं. पाय पुसण्यासारखं नशीब घेऊन मी जन्माला का आले ना ती. I was born. Please, Lekha, don't say that. It hurts. ठीक आहे, नको येऊस तू माझ्या बरोबर. तसंही तुझं आता लग्न ठरलंय. तू आता तुझ्या सासरी जाणार आहेस. मी यशवंतरावांना फोन करते आणि आई, हे आई, आई, अगं काय झालंय? का अशी का बसलीस तू? आणि देवापुढे दिवा लावायला विसरलीस तू आज? विसरलीच. आई, आई एक मिनिट बस जरा इथे, जरा बोल माझ्याशी. सांग ना, काय झालंय? बघ ना, अख्ख्या घराला काय कळा आली आहे ती. मला मान्य आहे, मुलं मोठी होतात, मार्गी लागतात, मग त्यांना त्यांचा संसार असतो, त्यांचं वेगळं जग असतं. नाही होत एकमेकांशी बोलायला वेळ, हे मान्य आहे मला. पण आता या घरात कुणीच एकमेकांशी मोकळेपणाने बोलत नाही, हसत नाही. आणि मी काय करते? बघतीये नुसतं, हताशपणे हतबल होऊन बघत राहिले मी कसं माझं घर माझ्या डोळ्यासमोर कोमेजून जातंय. ते काही करू शकत नाहीये मी. घरातली करती स्त्री, तुमच्या सगळ्यांची आई म्हणून काय करू? नुसती अशी बघत बसू? हे बघ आई, म्हणजे मी इतरांचं नाही सांगू शकत, पण माझं माझ्यापुरतं मी तुला सांगते. माझं टेन्शन घेऊ नकोस, मी आय एम ओके. अगं तुझंच तर सगळ्यात जास्त टेन्शन आहे मला. तुझं कॉलेज संपून वर्ष होऊन गेलं, काहीही करत नाहीयेस.
घरात रिकामं बसून राहण्यापेक्षा 4 पैसे कमवून आण असं सांग ना सरळ सरळ. मग थोबाड फोडू का तुझं? पैशासाठी सांगते मी हे सगळं? कुठून शिकलीस ही भाषा? मूर्ख मुलगी. तुमचा एक नवीन पैसा नकोय या घरात. माझा नवरा जे कमावून आणतोय ना त्याच्यात सुखी आहे मी, आणि तुम्हा मुलांना सुद्धा सुखी ठेवण्याची हिंमत आहे आमच्या दोघांमध्ये. पैसे आणते. प्रश्न आहे तो तुमचं सुख तुम्ही शोधण्याचा. तेवढं शोधलत ना तर आमच्या सुखासाठी वेगळं काही करावं लागणार नाही तुम्हाला. आता स्पष्टच बोलते. जरा स्वतःकडे लक्ष दे, स्वतःचा विचार कर. आता आणखी टाळाटाळ नकोय. पुढच्या वर्षभरात तुझं लग्न व्हायला पाहिजे. बाई ते सोडून काही बोला. उगाच झाले बोलायला तुझ्याशी. झालं तुझं परत तेच सुरू. कारण ते महत्वाचं आहे. ती एक गोष्ट वेळेवर झाली ना तर पुढच्या सगळ्या गोष्टी. मी पण आता तुला स्पष्टपणे सांगते, माझ्या डोक्यावर सध्या प्रेशर आहे खूप. अगं कसलं प्रेशर आहे? सांग ना, कसलं आहे प्रेशर? नाही सांगू शकत तुम्हाला, कारण सांगून तुमचा विश्वास बसणार नाही. तुझा नाही, बाकी कुणाचाच नाही. पण तो गुंता माझ्यापुरता सोडवण्यासाठी मला काही दिवस, काही महिने लागतील. हां, पण मी काम करणार आहे आता. मला सुद्धा कळतंय की मी घरात रिकामी बसून राहिले तर माणूस म्हणून, आर्टिस्ट म्हणून संपून जाईन. मध्यंतरी मी काही असाइनमेंट्स घेत नव्हते, आता घेणार आहे. डोंट वरी. ओके? आणि लग्नाबद्दल होप्स ठेवू नकोस. त्याबद्दल मी तुला काहीही सांगू शकत नाही. का पण? हे बघ, तू याच्याशीच लग्न कर, त्याच्याशी करू नको अशी काही जबरदस्ती नाहीये आमची. तू तुझ्या मर्जीनं कर ना. पण लग्नाचा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे एवढं तर स्वतःच्या मनाशी पक्क कर. आली होती वेळ, पण म्हणजे मला स्पष्ट सांग. आधी कधी बोलली नाहीस तू? मला काही बोलायचंच नाहीये त्याबद्दल. हे बघ, माझ्या मनात एकदा येऊन गेलं, पण आता तसं काही नाहीये. प्रिया, नाव सांग मुलाचं. आणि असं काय झालं? काही झालं नाही आई. सगळं माझ्याच मनात होतं, ते मनातच राहिलं, आणि आता तसं काही नाहीये. मला त्या मुलाचं नाव कळलं पाहिजे. देवापुढे दिवा लाव. अगं प्रिया, प्रिया, विक्रांत बोलतोय. थोबाड दाखवायचं नाही याचा अर्थ कान खायची परमिशन दिली आहे असं होत नाही. नाही, माझी इच्छाही नाही. कारण कान त्याचे खाल्ले जातात ज्याच्या कानात आणि मेंदूत काहीतरी कनेक्शन असतं. ठेव फोन, मला काम आहेत खूप. अभि, प्रियाच्या वाटेला पुन्हा जायचं नाही प्लीज. Oh, Inspector Vikrant Bhosle speaking, is it? माझं त्या मुलीवर प्रेम आहे अभिमान. तुझ्या वडिलांनी माझ्यावर जे उपकार केलेत ते मला विसरायला लावू नकोस प्लीज. तू ते विसरला नाहीयेस असं वाटतं तुला? एनिवे, एक गोष्ट खूप चांगली झाली की तू आज स्वतःहून कबूल केलंस की ती मुलगी. मग काही प्रॉब्लेम आहे तुला? तुम्ही लोकांचं भलं केलं नाहीत, पण देव तुमचं भलं करो. मी काही बोलूच शकलो नाही मामा. गप्प बसलो मी. आधी सुलेखावर विश्वास ठेवूच कसा शकतो? मामा, सुलेखाबद्दल तुम्हाला कळलंय, मलाही जाणवलंय, पण बाकी कोण विश्वास ठेवणार त्यावर?
आणि आमचा आधी अतिशय सरळ मार्गी मुलगा आहे. त्याच्या मनात काही आलं तर तो सरळ तोंडावर काय ते विचारेल. जो खोटा असतो तो दुसऱ्यांचा खोटेपणा पटकन ओळखू शकतो. आधीच नाहीये तसं. मामा, आय एम सॉरी. म्हणजे मी आधीचं असं कौतुक करणं कदाचित तुम्हाला नाही खटकेल. बाळ, तसं नाहीये. आधीविषयी माझ्या मनात कधीच आढी नव्हती. उलट सुलेखाच्या तडाख्यातून तो थोडक्यात बचावला याचा मला आनंदच आहे. सुलेखा आज जे काही वागते ते आधीशी लग्न मोडल्यामुळे वागते असं मला कधीच वाटलं नाही. पण आधीला खरंच वाटतं ती निर्दोष आहे म्हणून? तिने त्याचीच शपथ घेतली म्हटल्यावर मग काय. मी त्याच्याशी बोलले ना. नाही मामा, त्याच्या काय झालं? मी आल्यावर गप्प का बसला? उगाच काहीतरी बोलू नकोस. तसं काही नाहीये पुन्हा. उगाच? यू थिंक आय एम अ फूल बाळ? माझीच माणसं माझ्या घरात माझी पाठ फिरल्यानंतर काय कुजबूज करतायत ते मला कळत नाही असं वाटलं का तुला? तू सुलेखाला आणायला गेली होतीस. काय झालं त्याचं? नकार दिला त्याने. का? या घरात यायला काय प्रॉब्लेम आहे तिला? तुम्ही दोघं तिचा प्रॉब्लेम आहात. तू आणि आई. हे बघ पूनम, ममांशी बोलताना तू जरा नीट बोल. त्यांच्या नजरा मी सतत झेलू शकणार नाही. हे शब्द होते सुलेखाचे. मी इथून निघून जाऊ का? आई, तुला माहिती आहे मी तुला सांगू शकणार नाही, हो ना? अच्छा, म्हणजे तुला जन्म दिलाय या उपकारापोटी तुम्हाला इथे ठेवून घेतलेस. आई प्लीज, रागाच्या भरात मला अशा गोष्टी बोलायला लावू नकोस ज्या मला बोलायच्या नाहीयेत. एनिवे, आता सुलेखाचं लग्न होतंय. ती तिच्या घरी जाईल. अभिमान बरोबर नवं आयुष्य सुरू करेल. निदान तेव्हा तरी तुम्ही तिची पाठ प्लीज सोडा. हे आम्हाला का बोलतेस तू? हे घर सोडून जाण्याचा निर्णय तिचा स्वतःचा होता. मी म्हटलं ना बाळ, मला तोंड उघडायला लावू नकोस. कारण मी जर का तोंड उघडलं तर एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय शांत बसणार नाही. खात्री करून घ्यायची असेल तर दादांच्या घरी जाऊन विचार. त्याबद्दल मला जरा बोलायचं. हॅलो, हां यशवंतराव, बोला बोला. ऍक्च्युली योगायोग बघा ना, मी आजच तुम्हाला फोन करणार होते. हो या ना, आनंदच होईल आम्हाला. नक्की नक्की बसून सविस्तर बोलू आपण. हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय. यशवंतराव सरंजामे उद्या आपल्या घरी येत आहेत. आपल्या घरी? हो. माझं स्वतःचं घर असताना माझ्या बहिणीच्या लग्नाची बोलणी मी हॉटेलमध्ये बसून करू अशी इच्छा आहे की काय तुझी? की ज्याला मी माझं घर समजते ते माझं नाहीच आहे. जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही आता. ते उद्या साखरपुड्याची तारीख ठरवायला येत आहेत. तुमच्याकडून कोऑपरेशनची अपेक्षा ठेवायची का?